महायुती सरकारचं खातेवाटप रखडले। शपथ घेऊन आता 4 दिवस झाले तरी देखील खातेवाटप अजूनही झालेलं नाहीये। शपथ घेतल्यानंतर सुद्धा मंत्री हे बिनखात्याचेच आहेत। नाराजी नाट्य टाळण्यासाठी महायुती सरकारनं ही सावध भूमिका घेतली आहे। अधिवेशनात खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता सध्या तरी धूसर दिसतेय। 21 तारखेला अधिवेशन संपणार आहे। आज 19 तारीख चौथा दिवस आहे, मात्र अजूनही खातेवाटप झालेलं नाहीये। मंत्रिपदाची शपथ घेऊन सुद्धा मंत्री अजून सुद्धा खात्या बिनाच आहेत। त्यामुळे हे खातेवाटप अजून किती दिवस रखडणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। खातेवाटपासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे। खरं तर सगळ्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे की कुठल्या खात्याला कुठले मंत्री। मात्र अजूनही मंत्रिपदाची शपथ घेऊन सुद्धा खातेवाटप झालेलं नाहीये। मात्र महायुतीची यामागे एक वेगळी रणनीती आहे। कुठली नाराजी टाळण्यासाठी अजूनही खातेवाटप झालेलं नाही अशा प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होतीये। किंवा नाराजी नाट्य टाळण्यासाठी महायुती सरकारनं ही एक सावध भूमिका घेतली आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत आणि या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण ओमकडे। ओम, आता शपथ घेऊन सुद्धा मंत्र्यांनी अजूनही ते बिनखात्याचेच आहेत। 4 दिवस सुद्धा याला आता झालेले आहेत। काय नेमकं कशासाठी अजूनही हे खातेवाटप रखडल्याचं कळतंय? अनुपमा, खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा शपथविधी विस्तार झाला त्यावेळेला हे अपेक्षित होतं की या अधिवेशनाच्या काळामध्ये हा विस्तार झालाय, मात्र खातेवाटप देखील या अधिवेशनाच्या काळात होईल। मात्र कुठेतरी खात्यांवरून जो काही अद्यापही वाद आहे तो कायम असल्याचं दिसतंय। पालकमंत्री पद असतील किंवा काही महत्वाची खाती असतील, गृहनिर्माण सारखं खातं असेल किंवा एक्साईज अर्थात उत्पादन शुल्क सारखं खातं असेल, या खात्यांची कुठेतरी अदलाबदली होताना दिसते। ज्या खात्यांचा विषय हा निर्माण झाला त्यावरून ही सगळी काही नाराजी निर्माण झाली आहे। त्यामुळे निश्चितच या अधिवेशन कार्यकाळात हे खातेवाटप होईल याची शक्यता आता धूसर दिसू लागलेली आहे। या अधिवेशनात हे जर खातेवाटप झालं नाही तर हे खातेवाटप नक्की कधी होणार आणि ज्या मंत्र्यांकडून ही खाती काढून घेऊन इतरांना दिली जाणार आहेत त्या मंत्र्यांची नाराजी कशा प्रकारे दूर केली जाईल हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण एका बाजूला विरोधक आक्रमक होत असताना सरकारमधली अंतर्गत नाराजी निश्चितच एक वेगळं चित्र निर्माण करू शकते। त्यामुळे या अधिवेशन काळामध्ये खातेवाटप होणार की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली। अर्थात विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला जी माहिती दिली होती त्यानुसार 48 तासांमध्ये हे खातेवाटप होणार होतं, मात्र कुठेतरी या मित्रपक्षांची समजूत करण्यात भाजप कुठेतरी कमी पडतो आणि या माध्यमातून हे खातेवाटप रखडलंय असं सध्या दिसते। त्यामुळे अधिवेशन काळात हे खातेवाटप होतंय का आणि जर मनासारखी खाती मिळाली नाही तर मित्रपक्षांची नाराजी कशा प्रकारे भाजप दूर करतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूच। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।